नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता फुलराणी ही भैरवीच्या मदतीला आलेली असते. फुलराणीला पाहताच भैरवीला आनंद होतो, तर संयमीला मात्र टेन्शन आलेलं असतं. फुलराणी पुढे येते आणि म्हणते की चांगल्या कचकचीत कैऱ्या आणल्यात, कुणाकुणाची तोंड आंबट करायचीत ना सांगा. पुढे फुलराणी पाहते की मामा मामी आलीत. ती म्हणते की आता बाई, मामा मामी कधी आले? तर संयमी पुढे येते आणि पटकिनी म्हणते की फुलराणी आंटी, तू कशी अचानक? फुलराणी म्हणते, अचानक नाही ग बाळा, 4-5 दिवसापूर्वी पण येऊन गेलो होतो, बाबांना भेटून गेलतो. संयमी म्हणते, अगं पण तू तर गावाला. फुलराणी तिला अडवतच म्हणते की सगळी स्टोरी सांगतो तुला नंतर, आत्ता ना लय काम आहे, चल मी लागतो कामाला. राधाबाईंनी म्हणतात की बाई बाई, कोण आहे तू, काय काम तुझं इथे, आणि काय नाव तुझं? तर फुलराणी ठेक्यातच तिचं नाव सांगते की फुलराणी परशुराम गंडप. अशोक मामा म्हणतात की आमची हक्काची मदतनीस. वेणूचा तर फार जीव होता हिच्यावरती. राधाबाईंनी म्हणतात, काही खबरबात नाही, काही माहितीच नाही, असं अचानक टायमाला कशी टपकली? अशोक मामा म्हणतात, कसं असतं ना, देवदूत कधी वॉर्निंग देऊन एंट्री घेत नाही, तो असा अचानकच टपकतो. पुढे फुलराणी अशोक मामांना चेक करते, ती त्यांच्या डोक्याला हात लावते. अशोक मामा म्हणतात, काय झालं? फुलराणी म्हणते, नाही बघितलं, तुम्हाला ताप बीप तर आला नाही ना? पाहुण्या रावळ्यांसमोर चक्क तुम्ही माझं कौतुक करतायत. राधाबाईंनी म्हणतात की भाऊजी, अहो कशी पण बोलते तुमच्याशी ही. अशोक मामा म्हणतात, तो हक्क तिने कमावलाय, तिच्या दिसण्यावर जाऊ नका, कामाला वाघ आहे वाघ. अनोळखीच आहे ती, पण या घराला अनोळखी नाहीये. या घराच्या विटेविटेला आधार दिलाय तिने. वेणू आजारी पडल्यानंतर हे घर जर उभं असेल ना, ते फक्त हिच्यामुळेच. राधाबाईंनी म्हणतात, पण ही अशी अचानक कशी आली? तुम्ही बोलवलं का भाऊजी हिला? फुलराणी म्हणते, कसं आहे ना मामी, आपल्या माणसाला आपल्या माणसानी साथ घातली की अपसुक ती ऐकू जाते, बोलवावं लागत नाही. आता फुलराणी पाहते की सगळीकडे पसारा पडलेला असतो. त्या दोन उशा ज्या असतात, त्या राधावहिनींनीच खाली मगाशी फेकून दिलेल्या असतात. फुलराणी त्या उशा उचलते आणि म्हणते की मामा, किती पसारा घालून ठेवलाय हा पाहुण्यांनी. असं म्हणत त्या उशा एकमेकांवरती आपटते आणि त्याच्यातून धूळ ही राधावहिनीच्या तोंडावरती उडते. पुढे फुलराणी म्हणते की 3-3 बायका आहेत घरात, धूळ बघा किती झाली ती. पुढे अशोक मामा राधावहिनीनं म्हणतात, काय पाय दुखत होता ना तुमचा, एकदम बरा झाला? राधावहिनी खोटं खोटं नाटक करायला लागतात की त्यांचा पाय दुखतोय. त्या म्हणायला लागतात की हा हा, दुखतोय दुखतोय पाय. फुलराणी म्हणते, अरे बसा बसा मग, एक काम करा मामी, तुम्ही ना इथंच दगडासारखं ढिम्म बसून राहा, म्हणजे देवासारखं खुर्चीत असं बसून राहा. काही करायची गरज नाही, सगळं काय आहे ना ते मी करते, मला सांगा पटापटा. तर राधाबाईंनी आता फुलराणीला हळदी कुंकवाला काय काय करायचे ते सांगू लागतात. राधाबाईंनी म्हणतात की हे बघ, हळदी कुंकू मोठा आहे, साधं सुद्धा नाहीये. आपल्याकडे ना साऱ्या सोसायटीतील बायका येणार आहेत, त्यामुळे ना सगळं काही नीट करावं लागतं. हे बघ, आंब्याची डाळ, कोथिंबीरच्या वड्या, पोह्यांचा चिवडा, पण सगळं काही करावं लागणार आहे. आणि नाश्त्यासारखं 1-2च ग्लास करू नकोस, खूप करायला लागणार आहे, लय साऱ्या बायका येऊन राहिल्यात. फुलराणी म्हणते, एक काम करतो ना, पिंपातच भरून ठेवतो सगळं पण, आणि त्यातच एक बर्फाची लादी पण घालतो, झालं काम, हो की नाही? तर राधाबाईंनी तोंड वाकडं करत म्हणतात, कर, तुझ्या हिशोबाने कर, तुझ्या अंदाजाने कर. फुलराणी म्हणते, चला मी लागतो कामाला आता. अशोक मामा म्हणतात, ते तू तू करणारच ग, चल आता मला इथे काही काम नाहीये, मी जातो माझ्या कामाला. असं म्हणत अशोक मामा तिथून जातात. पुढे राधाबाईंनी उठायला लागतात. फुलराणी त्यांना बसवतच म्हणते की अहो तुम्ही कशाला उठताय मामी, तुम्ही बसा, तुमचा पाय दुखतोय ना, अजिबात तुम्ही उठायचं नाही, बसा बसा, मी गरम पाणी करून देतो तुम्हाला शेकायला. राधाबाईंनी म्हणतात, बर्फ. फुलराणी म्हणते, बर्फ, हा चालेल ना, एका पायावरती गरम पाण्याची पिशवी ठेवा आणि दुसऱ्या पायावरती बर्फाची लादी ठेवा, म्हणजे एकदमच फिटच होताय का नाही तुम्ही बघा. पुढे फुलराणी म्हणते, आणि हा, तुमच्या तिघींपैकी एकीने माझ्या किचनमध्ये यायचं नाही, मला लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही हा. पुढे ती राधाबाईंना म्हणते की तुम्ही इथं बसून राहा गपगुमान, मी बर्फ आणि गरम पाणी आणून देतो. असं म्हणत आता फुलराणी आतमध्ये जाते. किशाभाऊ म्हणतात, चला मी चाललो, माझे पाय मोकळे करून येतो. असं म्हणत किशाभाऊ पण निघून जातात. आता सगळे निघून गेल्यावरती राधाबाईंना मात्र एकाच ठिकाणी बसून राहायला लागतं. फुलराणीने राधाबाईंची बोलतीच बंद केलेली असते. राधाबाईंनी फुलराणीबद्दल बोलतात की काय बाई आहे, आडवं तिडवंच बोलते, लहान बघत नाही, मोठं बघत नाही, तोंडाचा ताशा ताडा 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 वाजवतच राहते. तर इकडे अशोक मामा हे बाहेर चाललेले असतात. समोरून त्यांना ईश्वर काका भेटतात आणि म्हणतात, अशोक काय रे, मी ऐकलंय तुझ्याकडे आज हळदी कुंकू आहे म्हणून. अशोक मामा म्हणतात की आज घराला घर पण आले, पाहुणे येणार आहेत घरी, एकदम श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. ईश्वर काका म्हणतात, खरं आहे, मी समजू शकतो. अशोक मामा म्हणतात, उर्मिला वहिनी आणि शैफाली असती तर ते आले असते ना रे घरी. ईश्वर काका थोडेसे नाराज होतात आणि म्हणतात की हो, कसं आहे,
पुढे ते विषय बदलतच म्हणतात, ए बाबा, अरे त्या सगळ्या बायका काय घरी येणार आहेत ना, सगळ्या घरी गोंधळ असेल, तुला घरातून बाहेर काढतील तेव्हा तू माझ्याकडे ये, कळलं ना? बर, पुढे मला एक सांग की भैरवी सगळं काही ऍडजस्ट करते ना? अशोक मामा म्हणतात की हो, आता तर ती फुलराणी पण आली आहे ना, तिने घेतलंय सगळं ताब्यामध्ये. चल, मी आलोच आता, जाऊन येतो जरा बाहेर, असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की राधावाहिनीने भैरवीला पाय चेपायला लावलेले असतात. आतमध्ये फुलराणी स्वयंपाक करत असते. राधावाहिनींचा तोंडाचा पट्टा चालूच असतो. त्या भैरवीला नावं ठेवत म्हणत असतात की काय माय आजकालच्या पोट्ट्या तुम्ही, काय ते तुमचं डाएट फेड करता तुम्ही, अंगात नाही दम आणि शक्तिमान हे हम, जरा चांगले दाब पाय, कसे दाबतेस तू, जरा चांगले दाब. असं म्हटल्यावरती आता भैरवी राधावाहिनीचे पाय जोरात दाबते. जोरात दाबल्यावरती राधावाहिनी जोरात ओरडतात आणि म्हणतात, काय गे, माझा पाय मोडतीस का? भैरवी म्हणते, आता काय झालं? राधावहिनी म्हणतात, असं दाबायला लागतं का, जीव घेशील ना माझा? भैरवी म्हणते की तुम्हीच तर म्हणाला ना जोरात दाबा. राधावहिनी म्हणतात की एवढ्या जोरात दाबतेस का, हा मोडतेस का, माझे पायाचे तुकडे पाडतेस का? लग्नाला जाऊन दमून गेले पार मी, आणि तू मात्र अशी जोर जोरात दाबतेस, जाईल ना मोडून माझा पाय. तर हे सगळं आता फुलराणी आतमधून ऐकत असते. राधावहिनी उगाचच भैरवीला नको नको ते बोलत असतात. तर फुलराणी बाहेर येते आणि हातामध्ये झाडू घेते आणि म्हणते की मामी, अहो मी काय म्हणतो, माझगावकरची सून आहे ना, एवढा मोठा तुम्ही हळदी कुंकवाचा घाट घातलाय, आणि ही काय अशीच बसणार आहे का? हळदी कुंकवाला आवरायला नको का? साडी वगैरे नेसायला नको? अहो इज्जत राहील का आपली? पुढे फुलराणी भैरवीला म्हणते की, बाई तू उठ, जा आवरायला घे. असं म्हटल्यावरती भैरवी पटकिनी उठते आणि पुढे जाता जाता ती फुलराणीला थँक्यू म्हणते. तर राधावहिनीला मात्र काहीच बोलता येत नाही. फुलराणी राधावहिनींना काही बोलूनच देत नसते. पुढे फुलराणी म्हणते की, तुम्ही काय मध्ये मध्ये बसलायत, उठा इथून जरा, मला इथलं झाडूझूड करायची, बघा बरं किती कचरा पडलेला आहे, मला पुसून पण घ्यायचंय, उठा इथनं. असं म्हणत आता फुलराणी राधावहिनींना त्या सोप्यावरून उठवते. राधावहिनी तिथून उठतात आणि दुसरीकडे बसायला लागतात. फुलराणी तिथे पण जाते आणि तिथून पण राधावहिनींना बाजूला करते आणि म्हणते की, हे बघा किती कचरा पडलाय, सारखा मला झाडू द्या. असं म्हणत दुसरीकडे सरकवते. आता राधावहिनी तिसऱ्या ठिकाणी बसणार तर फुलराणी पाठीमागून खुर्ची सोडते. राधावहिनी खालीच पडतात. फुलराणी म्हणते की, काय बाई, आता इथे कुठे मधीच बसलाय तुम्ही, असे येड्यावानी करू नका, मला आवरू द्या, परत आवरून झालं नाही तर तुम्हीच बोलाल, व्हा बाजूला. असं म्हणत आता फुलराणी राधावहिनींना तिथून हाकलूनच लावते. मित्रांनो, हे पाहून तर फार गंमतच येते. फुलराणीने चांगलंच राधावहिनींना सळोकापळो केलेलं असतं. आता थोड्या वेळानंतर अनिश तिथे येतो. फुलराणी पण घेऊन बाहेर येते. अनिश म्हणतो, अरे वा फुलराणी, किती दिवसांनी आलीस? फुलराणी म्हणते, ते 2-4 दिवसापूर्वी पण येऊन गेलो होतो, तेव्हा तू नव्हता घरी. अनिश म्हणतो की हो, बाबा म्हणाले मला. फुलराणी म्हणते, त्यांनीच फोन करून बोलवलंय, म्हणाले मामीनी एवढा मोठा हळदी कुंकाचा घाट घातलाय, बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका येणार आहेत, तू नसशील तर कसं होईल, कोर करणार घरातली कामं. अनिश म्हणतो, बरोबर आहे, आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं, आता रोज येशील ना? फुलराणी मात्र त्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याला पणं देत म्हणते की, हे घे, ताजं ताजं पणं केले, चव घेऊन सांग कसं झालंय. तर राधावहिनी म्हणतात की, फुलराणी मलाही दे ग. फुलराणी म्हणते, देतो. आता फुलराणी त्यांना पण्याचा ग्लास देत म्हणते की, हे घ्या, काय कमी जास्त झालं असेल ना ते आत्ताच सांगा, लय कामं आहेत, परत हे कमी झालं ते जास्त झालं असं करत बसू नका. तर राधावहिनी त्या पण्याकडे बघत म्हणतात, हे असं का दिसून राहिले, साखर घातली ना भरपूर? फुलराणी म्हणते, गुळ घातलाय, वेणू वहिनी शिकवलं ना त्या पद्धतीने केलंय. राधावहिनी म्हणतात की, वेणूताईंसारखं केलं का? मी शिकवलं होतं वेणूताईला. फुलराणी म्हणते, हो का, मग बेस्टच झालं असणार आहे, तुमचीच रेसिपी आहे ना? पुढे अनिश फुलराणीला विचारतो की, भैरवी कुठे? फुलराणी सांगते की, आतमध्ये. आता अनिश लगेच आतमध्ये जातो. राधावहिनी म्हणतात, गेला लगे बायकोच्या मागं, जरा करमत नाही ह्याला बायकोशिवाय. फुलराणी म्हणते की, कसं आहे ना मामी, नवीन नवीन लग्न झालंय ना, होतं असं. बरं चला, मला लय काम आहेत, मी येतो. असं म्हणत आता फुलराणी किचनमध्ये जाते. राधावहिनी पण्याचा एक घोट घेत म्हणतात, काही जमत नाही कुणाला, असं असतं का फिक्कं फिक्कं, जरा साखर टाकायला लागती, काय आहे, लोकांच्या हाताला गोडीच नाही. असं म्हणत राधावहिनी नावं ठेवतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की आतमध्ये भैरवी फुगून बसलेली असते. अनिश तिथे जातो आणि बसत म्हणतो तिला, काय ग एकटी बसलीस, फुलराणीसोबत काही वाजलं का? भैरवी म्हणते, नाही. अनिश म्हणतो, मग संयमी आणि फुलराणीचं काही झालं का? भैरवी म्हणते, नाही रे बाबा. अनिश म्हणतो, बाबा काही बोलले का? मामीने परत काही केलं? भैरवी वैतागतच म्हणते, तू का मला एवढे सारखे प्रश्न विचारतोयस? मी का सांगू तुला माझा प्रॉब्लेम? आपण काय खरे नवरा बायको आहोत का? अनिश म्हणतो, बरोबर आहे तुझं, पण अगं फ्रेंड म्हणून तू मला सांगू शकतेस. भैरवी म्हणते, अरे हळदी कुंकवासाठी माझ्याकडे कपडे नाही आहेत,
माझ्याकडे जी लग्नाची साडी होती ती सुद्धा मामीने घातली आहे. अनिश म्हणतो अच्छा. भैरवी म्हणते काय आहे ना, मी अशीच बाहेर गेले ना तर बोलतील मला यावरून परत, तुझ्या मामी तर जीव खातील माझा. नाही म्हणजे मला काही फरक पडत नाही, पण आधीच खिट्टी सरकली माझी त्यांच्यावर. उगाचच चांगल्या दिवशी भांडण नको. अनिश म्हणतो अगं मग बाबांच्या वाढदिवसाला जी साडी नेसली होती ना, ती असेल ना तुझ्याकडे. भैरवी म्हणते झाली शोधून, नेमकी सापडत नाहीये. अनिश म्हणतो ठीक आहे, मी बघतो. भैरवी म्हणते तू काय बघणार आहेस. यावरती अनिश तिला एक गोड स्माइल देतो. त्यानंतर आता फुलराणीने सगळा काही स्वयंपाक करून ठेवलेला असतो. अनिश देतो. भैरवी त्याला एक कोथिंबीरची वडी चाखायला देते आणि म्हणते की खाऊन बघ कसं झालंय ते. बाकी सगळं काही मी आतमध्ये पणं आणि खाणं दोन्ही मोठमोठ्या पातेल्यांमध्ये ठेवलेलं आहे. तेवढ्यात आता तिथे अशोक मामा येतात आणि ते फुलराणीला आवाज देत म्हणतात की फुलराणी इकडे ये, इकडे ये. फुलराणी पुढे येते. अशोक मामा फुलराणीच्या हातामध्ये पिशवी देतात आणि म्हणतात हे घे. फुलराणी पिशवी उघडून बघते तर आतमध्ये गजरे असतात. फुलराणी गजरे पाहत म्हणते की बाई, गजरे आणलेत का तुम्ही, कस काय बरं. अशोक मामा म्हणतात अगं विसरलीस का, वेणू जेव्हा हळदी कुंकू करायची ना तेव्हा आलेल्या बायकांना गजरे द्यायची. फुलराणी म्हणते की मला काय वाटतं माहितीये का मामा, वेणू वहिनी इथेच आहेत आपल्या आसपास, हे सगळं बघून खूप खुश होत असणार आहेत ते. तेवढ्यात त्या आतून भैरवी बाहेर येते. भैरवीने मस्तपैकी वेणूची साडी घातलेली असते. आता ते पाहून अशोक मामा खूप भावुक होतात आणि ते पुढे येतात. पुढे येऊन भैरवीकडे 2 मिनिटं पाहू लागतात. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं असतं. अनिश म्हणतो की आईची साडी आहे. भैरवीकडे दुसरी साडी नव्हती म्हणून मी कपाटातून काढून आईची साडी दिली. अशोक मामा भैरवीकडे बघतच भावुक होत म्हणतात की छान. फुलराणी तू म्हणालीस ते बरोबर आहे. वेणू आहे हे सगळं आनंदाने बघते. भैरवी पुढे अशोक मामांना म्हणते की बाबा नमस्कार करते. असं म्हणत ती अशोक मामांच्या पाया पडते. तर फुलराणी म्हणते की चला मामा, मी येतो आता. अशोक मामा म्हणतात अगं लगेच का निघालीस तू. फुलराणी म्हणते की नाही नाही मला जावं लागेल. ती भावाची मुलगी आहे ना, घरी कुणी नाहीये, मला तिच्याकडे पाहावे लागेल, त्याच्यामुळे मी जातो आता. अशोक मामा म्हणतात की बरं ठीक आहे. फुलराणी तिथून जायला लागते. तर भैरवी तिला आवाज देते आणि म्हणते की फुलराणी थांब. असं म्हणत पुढे येते आणि तिच्या हातामध्ये गजरा देते. फुलराणी त्या गजऱ्यांचा वास घेते आणि म्हणते चला येतो मी. असं म्हणत फुलराणी तिथून निघून जाते. तर भैरवी, अशोक मामा आणि अनिश हे एकमेकांकडे पाहत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.